नमस्कार मंडळी, विदित अँड कायरा ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी पनीरची भाजी बनवते। तर पाव किलो पनीर घेतले, त्याच्यासाठी 2 मोठे कांदे घेतलेत, लसूण घेतले, काजू घेतलेत, हिरवी मिरची घेतले, अद्रकचा तुकडा घेतलाय आणि टोमॅटो घेतले आणि हे घी आहे आणि थोडेसे खडे मसाले घेतले। तर इथे आता आपली कढई गरम झाली, त्याच्यामध्ये मी आता घी घालते। तर तुम्ही तेलामध्ये पण बनवू शकता, तर मी ते घी वापरते, बटर पण घालू शकता। आणि मी ते घी गरम करलं आहे। तर आता ह्याच्यामध्ये आपले जे खडे मसाले आहेत ते सर्व ह्याच्यामध्ये ॲड करते। खडे मसाल्यामध्ये मी काय घेतले, एक छोटीशी वेलची घेतली आहे आणि 2 तेजपत्त्याची पानं घेतलेत आणि स्टार फूल आणि 2 लवंग घेतलेत आणि थोडंसं जिरं ॲड केलं याच्यामध्ये। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा आणि सर्व मसाले पूर्ण चांगले भाजून घ्यायचे। भाजून घेतल्यानंतर ह्यांना मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे चांगलं। तर चला तर आपले सगळे मसाले भाजून घेऊया। इथे आपला मसाला भाजून रेडी आहे। तर इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल आणि तूप मिक्स करून हे करणार आहे। तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला मसाले घालायचे। तर मसाल्यामध्ये हळद, थोडीशी मिरची पावडर, थोडीशी धणा पावडर, तर हे सगळं तेलामध्ये मिक्स करून आपण जो मसाला वाटून घेतला आहे तो ह्याच्यामध्ये मिक्स करून परतून घ्यायचं आहे आपल्याला 5 मिनिटं, कारण मसाला आपण ऑलरेडी भाजून घेतला आहे। तर हे आता चांगलं मिक्स करून मसाले, तर थोडासा पनीर मसाला पण ॲड केला आहे मी एव्हरेजचा। तर चला आता सगळं मिक्स करून मसाला पण ह्याच्यामध्ये वाटलेला घालून घेऊया आपण आणि 5-10 मिनटं त्याला चांगलं तेलामध्ये परतून घेऊया।
तर आता आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे। तर आता ह्याच्यामध्ये आपलं पनीर पाव किलो जे मी घेतलं आहे ते कापून घेतलं आहे, ते आता ह्याच्यामध्ये मी पनीर घालून घेणार आहे। तर बघू शकता किती ग्रेव्ही आपली थिक झाली आहे। तर आता हे आपलं पनीर मी या पद्धतीने कापलं आहे। चला तर सगळं पनीर ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊया। तर माझी आजची पनीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा कमेंटमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा। तर ह्या भाजीमध्ये मी थोडीशी खसखस भिजवून टाकलेली, 10 मिनटं खसखस भिजवली आणि ती मी काजूसोबत वाटली। तर अशी भाजी नक्की बनवा आणि अशी खसखस थोडीशी भिजवून भाजीमध्ये पनीरची भाजीच्या ग्रेव्हीमध्ये नक्की टाका, तुमची भाजी एक नंबर होणार। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। बाय, मस्त राहा।